नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहत आहोत टीचिंग टाइम पार्ट 1. टीचिंग टाइम पार्ट 1. लर्न इंग्लिश इज इंग्लिश. वन वर्ब मेनी सेंटेन्सेस. वन वर्ब मेनी सेंटेन्सेस. एक क्रियापद अनेक वाक्य. टीचिंग टाइम पार्ट 1 मध्ये आपण एका क्रियापदापासून अनेक वाक्ये कशी करायची ते आपण पाहणार आहोत. क्रियापद न बदलता कर्ता कर्म बदलून या पूरक बदलून अनेक वाक्ये कशी करायची ते आपण पाहणार आहोत. बघूया एका क्रियापदापासून अनेक वाक्य. लर्न इंग्लिश इज इंग्लिश. घेऊया आपण क्रियापद पुट. पुट पुट म्हणजे ठेवणे. आता ठेवणे म्हणजे कसं? ठेव, ठेव, ठेवा, ठेवते, ठेवतो, ठेवतेस, ठेवतोस, ठेवू, ठेवता. तसेच कीप असेल तर कीप म्हणजे अर्धा सारखाच आहे. कीप म्हणजे ठेव, ठेवा, ठेवू, ठेवते, ठेवतो, ठेवतेस, ठेवतोस, ठेवू, ठेवता. तसेच लर्न शिक, शिका, शिकते, शिकतो, शिकू, शिकतात असेच. जर समजा मीठ असेल तर भेट, भेटा, भेटू, भेटतात, भेटते, भेटतो, भेटते, भेटतो असे अनेक अर्थ होत असतात. तर आपण याचं एक वाक्य घेऊ. ती टेबलावर वही ठेवते. ती टेबलावर काय ठेवते? वही ठेवते. ती टेबलावर वही ठेवते. बघा आता हे ती काय आहे? सब्जेक्ट आहे. असं सूत्र असते बघा. S1 + O / C असं सूत्र असतं. S म्हणजे काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आणि B म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. आणि O म्हणजे कर्म, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आणि C म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. आता बघा हे C काय आपलं ती काय आहे? हे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कसा ओळखायचा? पूर्ण प्रश्न विचारल्यावर आपल्याला काय मिळतं? सब्जेक्ट मिळतो. म्हणजे टेबलावर वही कोण ठेवते? कोण म्हणजे काय? ती. म्हणजे ती काय? सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट हा नाउन किंवा प्रोनाउनमध्ये असतो. नाम किंवा सर्वनामामध्ये असतो. आता क्रियापद कसं ओळखायचं? याच्यानंतर काय? क्रियापदच घ्यायचं आहे. क्रियापद कसं ओळखायचं? जिथं क्रिया घडते, जिथं ॲक्शन होते, जिथं क्रिया घडते ते असते क्रियापद. तिथं ठेवण्याची क्रिया, खाण्याची क्रिया, बसण्याची क्रिया म्हणजे असं जे काय ते क्रियापद आहे. म्हणजे क्रियापद. आणि आता वाक्यातलं कर्म कसं ओळखायचं? वाट किंवा हुम्न प्रश्नाचे म्हणतं कर्म बघता येते. टेबलावर काय ठेवते? काय ठेवते? वही ठेवते. प्रथम हुम्न प्रश्न विचारायचा, नंतर वाट. हुम्न विचारल्यावर पण उत्तर मिळत नाही. वाटणं विचारल्यावर आपल्याला उत्तर मिळतं. मग ती टेबलावर काय ठेवते? वही ठेवते. म्हणून कर्म कोणता आहे? वही. मग आधी सब्जेक्ट, मग नंतर वर्ब, आणि नंतर ऑब्जेक्ट, आणि नंतर उरलेलं असं घ्यायचं. आता बघा सी पुट्स. आता ते यस का लागलं? हे सिंगुलर आहे, एक वचन आहे, करता एकच नाही, मग ते यस लागलं. सी पुट्स अ नोटबुक ऑन द टेबल. ऑन द टेबल अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. आता दुसरं बघा, आपण आपल्याला बदलायचं नाही, फक्त हे बदलायचं नाही, बाकी सगळं बदलायचं. आता ती जागी तो घ्या. तो कपाटात पैसे ठेवतो. तो कपाटात पैसे ठेवतो. तो कपाटात काय ठेवतो? पैसे ठेवतो. बघा ही puts money on the cupboard. अशा प्रकारे आपल्याला ही क्रियापद न बदलता कर्म, कर्ता या पूरक बदलून आपल्याला अनेक वाक्य करता येतात, अनेक वाक्य तयार करता येतात. आता बघा, आता हे झालं. ती टेबलावर वही ठेवते. तो कपाटात पैसे ठेवतो. आता काही नाही असे पुढचे ठेवण्याचे, काय असे काही ठेवण्याचे. आता दुसरे घेऊ आपण 3 नंबर. आता आपण ती घेतलं, तो घेतलं. आता घेऊ रमेश. रमेश पलंगावर पेन ठेवतो. रमेश पलंगावर काय ठेवतो? पेन ठेवतो. रमेश
पलंगावर काय ठेवतो? पेन ठेवतो. रमेश puts a pen on the cot. बघा अशा प्रकारे रमेश puts a pen on the cot. अशा प्रकारे आपलं वाक्य झालेलं आहे. हे 3 नंबरचं. हे कोणत्या नंबरचं? हे 3 नंबरचं वाक्य. पहिला आहे ती टेबलावर वही ठेवते, दुसरा आहे तो कपाटात पैसे ठेवतो, आणि तिसरा आहे रमेश पलंगावर पेन ठेवतो. अशा प्रकारे आपल्याला क्रियापद न बदलता कर्ता, कर्म किंवा पूरक बदलून आपल्याला अनेक प्रकारचे वाक्य करता येतात. असे किती वाक्य बनवता येतात? असे किती वाक्य बनवता येतात? आता दुसरं वाक्य कसं होईल? आता ते खुर्चीवर आरसा ठेवतात. ते खुर्चीवर आरसा ठेवतात. ते खाली दप्तर ठेवतात. अशा प्रकारे असे अनेक वाक्य आपल्याला करता येतात. असे अनेक वाक्य आपल्याला बनवता येतात. असे अनेक वाक्य एका क्रियापदापासून आपल्याला बनवता येतात. फक्त क्रियापद बदलायचं नाही, बाकी सगळं बदलायचं. फक्त क्रियापद बदलायचं नाही. असे कितीही वाक्य आपल्याला एका क्रियापदापासून बनवता येतात. मी बनवू शकता, तुम्ही घरी एक क्रियापद घ्या, असे अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. आता आपण दुसरं क्रियापद घेऊ. आता आपण काय करू? दुसरं क्रियापद घेऊ. आता आपण घेऊ 2 नंबरचं क्रियापद ईट. ईट म्हणजे काय? खाणे. तुम्हाला माहित आहे याचे अर्थ आपण अगोदर सांगितले. खाणे म्हणजे कसं? खा, ठीक आहे. खाय, खा, खातात, खाऊ, खाते, खातो, खातेस, खातोस. अशा प्रकारे याचे अर्थ होत असतात. पहिल्यांदा घेऊ आपण वाक्य. ते भाकर खातात. ते काय खातात? भाकर खातात. बघा आता तेला काय? ते THEY. ते ईट. आता हे अनेक वचनी आहे. अनेक वचनी असल्यामुळे इथे यस वगैरे काही लागत नाही, कारण हे काय? प्लुरल आहे. प्लुरल असल्यामुळे हे लागत नाही. तर सिंगुलर असल्यावर मात्र क्रियापदाला एस, ES किंवा IS लागत असते वाक्यानुसार. तर ते ईट अ ब्रेड. ब्रेडला भाकरला करतात ब्रेड. तर आता दुसरं मी केळं खातो. मी काय खातो? केळं खातो. बघा, मी काय खातो? केळं खातो. आता मी सुद्धा प्रथम पुरुष आहे, मग इथं सुद्धा क्रियापदाला यस वगैरे लागत नाही. आय ईट बनानास. कारण अनेक केळं आहे. अनेक केळं असल्यावर पुढे यस लागत असते. तर इथं अनेक केळं आहे. केळं म्हणजे अनेक केळं. आता नंबर 3. मुले पपया खातात. आणि इथं सुद्धा काय आहे? मुले अनेक वचने आहे, मग इथं सुद्धा क्रियापदाला यस लागत नाही. बॉईज ईट. आता हे सुद्धा एक वचनी आहे, आपलं अनेक वचने आहे. पपया, PAPAYAS. असं बॉईज ईट पपया. ओके. आता दुसरं अजून शीतल कांदा खाते. बघा, तर शीतल eats an onion. अशा प्रकारे हे वाक्य आपण केलेले आहे. AEIOU यापैकी एखादा स्वर इथं आला पहिल्यांदा की तर ॲन लागत असतं. काय लागत असतं? ॲन.
मेंटल हिट्स अँड कोलिजन. अशा प्रकारे आपल्याला एका क्रियापदापासून कितीही वाक्य बनवता येतात. फक्त क्रियापद बदलायचं नाही, मग कर्ता बदलायचा, कर्म बदलायचं किंवा पूरक बदलायचं. म्हणून आपल्याला एका क्रियापदापासून कितीही 50, 100, 200, 300, 400, 1000 कितीही वाक्य आपल्याला बनवता येतात. जेवढी इच्छा आहे, जेवढं करायचे आहे तेवढे वाक्य बनवू शकतो. असं आपण 2 क्रियापदं पाहिली. असं आपण कोणती क्रियापदे घ्या, तुम्ही अशी अनेक क्रियापदे घ्या, त्याच्यापासून असे अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. प्रॅक्टिस करू शकता, सराव करू शकता. त्याच्यामुळे तुमची इंग्लिश चांगली होऊन जाईल. आपण टीचिंग टाइम पार्ट 1 मध्ये लर्न इंग्लिश इझी इंग्लिशमध्ये वन वर्ब मेनी सेंटेन्सेस, एक क्रियापद अनेक वाक्य आपण पाहिलेली आहेत. त्याचा सराव करा, त्याची प्रॅक्टिस करा आणि चांगला अभ्यास करा. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, वारंवार पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून आपण असे रोज व्हिडिओ आपण घेणार आहोत. ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि पूर्ण पाहत जा. तुम्हाला माहिती होईल सर्व शैक्षणिक व्हिडिओ मराठी, गणित, इंग्लिश माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनलमध्ये अशा सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ येतील. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आणि माझे इतरही 2 चॅनल आहेत. एक आहे नागेश मुकर ऑफिशियल, दुसरा आहे मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर. या दोन्ही चॅनलमध्ये दर्जेदार, प्रेरणादायक, ज्ञानदायक माहितीचे सर्व व्हिडिओ आहेत. धन्यवाद.